हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। या माझ्या चुलत सासूबाई आहेत 2 नंबरच्या। माझं चाललं आहे गौरी समोर रांगोळी काढायची आणि ह्या आता भजनातलं गीत म्हणत आहेत। यांना खूप आवड आहे भजन म्हणायची। राधा हरीला हरीला लाजते, राधा हरीला हरीला लाजते, राधा हरीला हरीला लाजते। दुसरी जवळ आहे भोळी काढी देवाचे रांगोळी, दुसरी जवळ आहे भोळी काढी देवाचे रांगोळी। पायी पंजन वाजते, पायी पंजन वाजते, राधा हरीला हरीला लाजते, राधा हरीला हरीला लाजते, राधा हरीला हरीला लाजते। एका जनार्दनी हरी हरी रुक्माईच्या घरी, एका जनार्दनी हरी हरी रुक्माईच्या घरी। रांगोळी काढून झाली की मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून संध्याकाळी आम्ही सगळ्या जणी नऊवारी काष्टा नेसून गौराईसाठी शेतामध्ये फुलोरा आणायला जाणार आहोत। कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी। दाशी जनीचा तू माझे बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले पाप। दाशी जनीचा तू माझे बाप, तुझी चोरी करण्याचे काय पाया पशी जीव वेडा झाला। एका जनार्दनी होईन तुझी दाशी, राईन पाया पशी जीव वेडा झाला। अरे देवा उशीर लाविला, तुझ्यासाठी जीव वेडा झाला, तुझ्यासाठी। तर तुम्ही आमच्या सासूबाईंचं भजन ऐकलं असशील। खूप छान असं त्या भजन म्हणतात आणि त्या मला म्हटल्या की माझं पण भजन ऐकव, रेकॉर्ड कर, म्हणून मी त्यांचं हे शूट केलं होतं। आत्ता वाजले आहे दुपारच्या 2 आणि माझा आता संध्याकाळसाठीचा सगळा स्वयंपाक झाला आहे। फक्त राहिली आहे ती पुरणपोळी लाटायची, ती मी आता करत आहे। बाकी भात आमटी बाकी सगळं झालं आहे। आणि आज मी एवढ्या लवकर का केलं आहे तर आता आम्ही थोड्या वेळाने नऊवारी काष्टा नेसणार आहे आणि त्याच्यासाठी तर खूपच वेळ लागतो। आणि काष्टा साडी नेसून आम्ही जाणार आहोत शेतामध्ये गौराईसाठी फुलोरा आणायला। त्याच्यानंतर संध्याकाळी सगळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला जायचं आहे। तयारी करून निघेपर्यंत आम्हाला लेटच झाला। आत्तापर्यंत आम्ही फुलोरा घेऊन घरी यायला पाहिजे होतं, पण उशीर झाला। आता काही जास्त लांब जाणार नाही, इथे जवळपासच जाऊ। बघू आता काय काय फुलोरा भेटतोय तो। बघा किती सगळ्याजणी मस्त अशा तयार झाल्या आहेत। आता फुलोरा घेऊन घरी आलं की मग सगळ्यांच्या घरी फुलोरा टाकायला जायचं आहे। त्याच्यानंतर हळदी कुंकवाला जायचं आहे।
हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अंधार पडायच्या अगोदर आम्हाला घरी पोचायचं आहे, तर आता आमचा चालला आहे फुलोरा शोधायचा. तर आता शेतात थोडासाच फुलोरा भेटला आहे आणि आता बाकीचा फुलोरा आम्ही आमच्या घराच्या इथला घेतलेला आहे. तर आता मी घरी पोचले आहे. आता पहिल्यांदा नैवेद्य दाखवते, कारण परत घरी यायला खूपच वेळ होईल. आता मला जायचं आहे हळदी कुंकवाला, म्हणून अगोदर घरातल्या आमच्या गौराईला मी नैवेद्य दाखवून घेणार आहे. परत घरी हळदी कुंकवाला सुद्धा आता बायका यायला सुरुवात होईल. आता मी हळदी कुंकू आणि फुलोरा द्यायला आलेले आहे. आमच्याकडे आपल्या गौराईला फुलोरा घालून झाला की मग दुसऱ्यांच्या गौराईच्या घरी जायचं असतं फुलोरा घालायला. थांब तिथंच बाळा. सोरा तिथे जा आरतीच्या पुढे. सोरा जा की. वरती बघ पप्पांच्या पप्पांकडे बघा. ए माग बाहेर जाशील काय. लाईट नाही रे तू इथेच पाहिलं वाटते पुरीच लावा. अनेक भक्तांना त्यांच्या समस्येवर स्वामी कथेतून मार्गदर्शन उपदेश मिळालाय. स्वामींच्या कृपा कोणत्याही प्रश्नांना प्रेरणादायी उपदेश मिळेल. आजच तुमच्या समस्या सगळ्यांच्या घरी दिली ना. चला चला जरा समोरून घ्या. खरा व्हिडिओ झाला नाही का. अजून कोणाला लावायचं. आत्ता चालू आहे आमच्या गौराईचे कान उघडायचे.
काय गाणं हळूहळू स्वरात वाजवायचं ये गौरा येतच माझ्या बरोबर आई म्हणतो म्हणा तर आज आहे गौरी विसर्जन आणि आता चाललं आहे आमचं गौरी विसर्जन करायचं. म्हणजे आता गौरायला मी हळदी कुंकू लावून घेते आणि त्याच्यानंतर गौर उतरली की मग दोरे घ्यायचे. आमच्याकडे दोरे घ्यायची पद्धत आहे. तर आता मी दोरे घेणार आहे. आज मी सकाळी लवकरच उठले आहे आणि सकाळी लवकर उठून आंघोळ करून मी शेतात जाऊन फुलोरासुद्धा घेऊन आले आहे आणि जो आत्ता ताजा फुलोरा आणला आहे तो आता दोऱ्यांमध्ये बांधायचा आहे. तर आता आम्ही दोघे मिळून दोरे घेऊ, म्हणजे दोऱ्याच्या आता गाठी बांधू. पहिल्या बायका सूर्योदयाच्या अगोदरच दोरे ओट्यामध्ये घ्यायच्या. दोरे ओट्यात घेईपर्यंत घरात झाडूसुद्धा मारायचा नसतो. जेव्हा आपले दोरे ओट्यात घेऊन होतील तेव्हा झाडू मारायचा असतो. माझं काही एवढ्या लवकर होत नाही दोरे ओट्यात घेऊन, तरी पण 8 वाजेपर्यंत माझं होतं. आता हे बसले आहेत मला मदत करायला. आता हे सुद्धा दोऱ्यांना गाठी बांधून देणार आहेत. माझे सासरे होते तेव्हा मी आणि माझे सासरे असे दोघे मिळून आम्ही दोऱ्यांना गाठी बांधायचो. त्यांच्यामुळे मी शिकले की या दोऱ्याला कशी गाठ मारायची असते. आपल्याला दोरे किती घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर त्या दोऱ्यांना पवती किती काढायच्या आहेत, त्याच्यानंतर गाठी किती द्यायच्या आहेत, हे सगळं मी माझ्या सासऱ्यांकडून शिकले. ते सुद्धा सकाळी लवकर उठून आंघोळ करून फुलोरा घेऊन यायचे. स्वतः माझे सासरे जायचे शेतामध्ये फुलोरा आणायला, म्हणजे गौरी विसर्जन दिवशी. आणि त्याच्यानंतर ते फुलोरा घेऊन आले की मग आम्ही दोघे असे गाठी बांधत बसायचो. प्रत्येक वर्षी दोरे घ्यायला बसले की त्यांची नेहमी आठवण येते. एकदा तरी त्यांचं नाव निघतं दोरे घेताना. दोरं बांधताना हे करण्यासाठी बांधते फुलं हे टाकायचं आहे हो गुंडाळायचं आहे 2. तिकडे माझ्या सासूबाईंची देवपूजा चालू आहे. आता दोऱ्यांच्या गाठी बांधून झाल्या की मग 5 जणींना बोलवलं जातं दोरे ओट्यात द्यायला. आम्हाला बाहेरच्या कुणाला बोलवायची गरज पडत नाही. आमचे घरातलेच असतात दोरे ओट्यात द्यायला. माझे सासरे, त्याच्यानंतर माझ्या सासूबाई, म्हणजे चुलत सासरे आणि चुलत सासूबाई,
त्याच्यानंतर जावा, हे सगळे येतात आणि ते सगळे मिळून माझ्या ओट्यामध्ये दोरे देतात. आता थोड्या वेळाने ते सगळेजण येतील. हे गौराईचे 3 दिवस कसे निघून जातात ते कळतच नाही. सगळे कसे मिळून मिसळून असतात. त्याच्यानंतर एकमेकांच्या घरी हळदी कुंकवाला जाणं, फुलोरा आणायला जाणं, त्याच्यानंतर गौरीची तयारी करणं, नैवेद्य वगैरे बनवणं, कसे दिवस निघून जातात ते कळतच नाही. आणि संध्याकाळी आम्ही रोज बाहेर खेळत असतो, म्हणजे झिम्मा वगैरे 2 दिवस तर खेळतो. खूप छान असं वाटतं. आता ह्या वेळेला तर पाऊसच होता आणि त्या पावसात आम्ही संध्याकाळी खेळत होतो. जवळ 12:30-1 पर्यंत तरी आमचं बाहेर खेळणं चालूच असतं. गावाकडे गौरीची मजा काही वेगळीच असते. बरोबर 12 आहे. एकाचे 4, 5, 6 गाठी बांधली चालतं. सगळं घेऊन कळत. बस जरा तिकडेच फक्त दाखवा. असंच माझं जवळ ना एवढं ही गौरीचं हां हां मग चार्जिंगला हे सगळं दाखवायचे. गौरीची केली इथं काय काय ठेवलं. ज्वारी बिरी एक नाही दाखवा. तर आत्ता आपण इथेच थांबू आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.